सोहळा जरी बाबांच्या 82व्या वाढदिवसाचा आणि सहस्त्रचंद्र दर्शनाचा असला तरी हा आनंद केवळ बाबांचाच नाही, या संपूर्ण प्रवासामागे आईचंही तितकेच मोठे योगदान आहे. बाबा आणि आई यांनी एकमेकांना साथ देत सुखदुःखात खंबीरपणे उभे राहत कुटुंबाला संस्कार, प्रेम आणि आधार दिला. बाबांच्या प्रत्येक यशामध्ये आईचा त्याग, संयम आणि निस्वार्थ साथ कायम राहिली आहे. म्हणूनच हा सोहळा केवळ बाबांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचा नसून आई-बाबांनी एकत्र अनुभवलेल्या सुंदर सहजीवनाचा गौरव करणारा सोहळा आहे. आज आपण दोघांनाही मनपूर्वक अभिवादन करूया आणि त्यांच्या दीर्घ, निरोगी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया. आज आपण अशा एका विलक्षण व्यक्तिमत्वाचा वाढदिवस साजरा करत आहोत, ज्यांनी स्वतःच्या आयुष्यापेक्षा कुटुंबाच्या आनंदाला, संस्कारांना आणि समाजसेवेला अधिक महत्त्व दिले. ज्यांच्या प्रेमळ स्वभावाने, निस्वार्थ त्यागाने आणि आदर्श जीवन मूल्यांनी अनेकांच्या आयुष्याला दिशा दिली. ते म्हणजे आमचे लाडके बाबा, ज्यांना सर्वजण प्रेमाने अण्णा म्हणून ओळखतात. बाबा हा शब्द जरी छोटासा असला तरी त्यात प्रेम, त्याग, शिस्त, कर्तव्य, माया, विश्वास आणि आयुष्यभराचा आधार दडलेला असतो. वेळ पडली तर कठोर होणारे, पण मनाने कायम प्रेमळ असणारे, संकटात खंबीरपणे उभे राहून कुटुंबाला धीर देणारे आणि स्वतःपेक्षा मुलांच्या भविष्याचा विचार करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बाबा. बाबांचा जन्म श्री विश्वनाथ आप्पा कापसे आणि सौभाग्यवती शांताबाई यांच्या पोटी 5 जुलै 1945 रोजी झाला. त्यांचे जन्मगाव हे वर्धा नदीच्या काठावर वसलेले वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिरी हे आहे. आज मूळ जन्मगाव अप्पर वर्धा धरणाच्या कॅचमेंट क्षेत्रात हे गाव बुडीत भागात गेले असले तरी त्या पवित्र मातीतून मिळालेले कष्ट, प्रामाणिकपणा आणि संस्कार त्यांनी आयुष्यभर जपले आणि आपल्या आचरणातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले. बाबांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षणाची वाटचाल सुरू केली. 5वी ते 7वी पर्यंतचे शिक्षण नेर पिंगळाई येथे पूर्ण केले. त्यानंतर 8वी ते 11वी पर्यंतचे शिक्षण मोर्शी येथे घेतले. पुढे अमरावती येथील VMB महाविद्यालयातून 12वी तसेच BA पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. त्या काळात शिक्षण घेणे हेच एक मोठे आव्हान होते, पण अथक मेहनत, अढळ चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी प्रत्येक अडथळ्यावर मात केली. ज्ञानाची ओढ आणि शिक्षणाची जिद्द यांच्या जोरावर त्यांनी आपल्या आयुष्याचा भक्कम पाया रचला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच त्यांना जलसंपदा विभागात नोकरी मिळाली. अमरावती, दर्यापूर, मोर्शी, धामणगाव, शेगाव, चिखली आणि परतवाडा अशा विविध ठिकाणी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली आणि नंतर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. नोकरी लागल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी काहीही न मागता आपल्या सर्व भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. बहिणींची लग्ने, भावांचे शिक्षण, कुटुंबाचा खर्च आणि प्रत्येक जबाबदारी त्यांनी हसतमुखाने पार पाडली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका समर्थ स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. बाबांच्या जीवन प्रवासात आमच्या आईची साथ अमूल्य आहे. आईने स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून संपूर्ण कुटुंबाला प्राधान्य दिले. मुलांचे संगोपन, भावंडांची काळजी आणि प्रत्येक संकटात बाबांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली. त्यामुळे बाबांच्या प्रत्येक यशामध्ये आईचाही तितकाच मोठा वाटा आहे. मोठ्या कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी बाबांनी नोकरीसोबतच प्रॉपर्टी व्यवसायातही यशस्वीपणे काम केले. त्यांचे कार्य केवळ कुटुंबापुरते मर्यादित राहिले नाही. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी नॅशनल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या स्थापनेत मोलाचे योगदान दिले.
त्यांचाच प्रेरणेने आम्ही आज नर्सरी ते प्ले ग्रुप शाळा सुरू करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणत आहोत. जलसंपदा विभागात कार्यरत असताना त्यांनी सहकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पतसंस्था स्थापन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आजही ती संस्था यशस्वीपणे कार्यरत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक होतकरू आणि गरजू तरुणांना मार्गदर्शन करून योग्य संधी उपलब्ध करून देत सरकारी सेवेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांना रोजगाराचा आधार मिळाला. बाबांनी समाजकार्यातही मोठे योगदान दिले आहे. विवाह मेळावे, गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, समाजोपयोगी उपक्रम अशा अनेक क्षेत्रात ते आजही उत्साहाने कार्यरत आहेत. अमरावती शहरात वधूवर परिचय मेळाव्याचा पाया रचण्याचे श्रेय सर्वप्रथम त्यांनाच जाते. धार्मिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. मूळ गावातील महादेव मंदिर, राहटगावचे शंकर मंदिर, फ्रेंड्स कॉलनीतील इच्छामणी गणपती मंदिर, न्यू फ्रेंड्समधील गजानन महाराज मंदिर अशा अनेक धार्मिक कार्यात त्यांनी तरुणपणापासून आजपर्यंत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. बाबांना प्रवासाची विलक्षण आवड होती. नवीन ठिकाणे पाहणे, विविध संस्कृती अनुभवणे आणि निसर्गाच्या सान्निध्यात रमणे हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. भारतातील निसर्ग सौंदर्याने नटलेले काश्मीर, देवभूमी उत्तराखंड, भगवान केदारनाथ आणि बद्रीनाथ यांची पवित्र धामे, माता वैष्णोदेवीचे दर्शन, हिरव्यागार निसर्गाने नटलेले केरळ, तसेच शेजारील नेपाळ आणि इतर अनेक देशांतील पर्यटन स्थळांना त्यांनी मोठ्या उत्साहाने भेटी दिल्या. प्रवास हा त्यांच्यासाठी केवळ फिरणे नव्हते, तर तो नवीन अनुभव मिळवण्याचा, निसर्गाशी संवाद साधण्याचा आणि कुटुंब व मित्रमंडळींसोबत अविस्मरणीय आठवणी निर्माण करण्याचा आनंददायी प्रवास होता. प्रत्येक सहलीचं नियोजन, प्रत्येक ठिकाणाबद्दलची उत्सुकता आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याची त्यांची वृत्ती सर्वांनाच प्रेरणा देणारी होती. विशेष म्हणजे वाढते वय हे त्यांनी कधीच आपल्या उत्साहाच्या आड येऊ दिले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे कायमचे हास्य, नव्या प्रवासासाठीची ओढ आणि अखंड ऊर्जा पाहिली की तरुणांनाही आश्चर्य वाटायचे. वय हे फक्त आकड्यांमध्ये असते, मन मात्र सदैव तरुण असले पाहिजे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. म्हणूनच आजही त्यांचा प्रवासाचा उत्साह, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याची कला आम्हा सर्व भावंडांसाठी प्रेरणादायी ठरते. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर स्वीडन, फ्रान्ससह अनेक परदेशी देशांनाही भेटी देत पर्यटनाचा समृद्ध अनुभव घेतला. नव्या ठिकाणांना जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासा, जग पाहण्याची उमेद आणि वयाची कोणतीही मर्यादा न मानणारे त्यांचे धाडस खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कुटुंबामध्ये बाबांचा उत्साह, त्यांची कार्यतत्परता आणि जबाबदारीची भावना आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. घरातील कोणतेही काम असो, छोटा कौटुंबिक कार्यक्रम असो किंवा मोठा समारंभ, ते प्रत्येक गोष्टीत मनापासून सहभागी होतात. कोणतेही काम लहान किंवा मोठे असा भेद त्यांनी कधीच केला नाही. एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण जबाबदारीने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि कोणतीही तडजोड न करता पूर्ण करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर अडचणीची वेळ आली, आर्थिक, सामाजिक किंवा वैयक्तिक संकट आले, तर सर्वप्रथम मदतीचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बाबा. आपल्या भावंडांप्रती असलेली त्यांची आत्मीयता, जिव्हाळा आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती खरोखरच अनुकरणीय आहे. त्यांनी नेहमीच कुटुंब एकत्र असेल तर कोणतंही संकट मोठे नसते हा विचार कृतीतून जपला. आजही संपूर्ण कुटुंबामध्ये बाबांना अत्यंत मानाचे स्थान आहे. त्यांच्या अनुभवाचा, निर्णय क्षमतेचा आणि शब्दाचा प्रत्येकजण आदर करतो. त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रेम आहे, आपुलकी आहे, पण त्याचबरोबर शिस्तीची एक आदरयुक्त छापही आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला कुटुंबात विशेष महत्त्व असते. त्यांच्याविषयी आम्हा सर्वांच्या मनात प्रेमाबरोबरच आदरयुक्त भीतीही आहे. त्यांनी एखादी गोष्ट सांगितली, एखादा सल्ला दिला किंवा एखादा निर्णय घेतला तर तो मनापासून स्वीकारण्याचीच आमची परंपरा राहिली आहे.
बाबांनी सांगायचं आणि आम्ही ऐकायचं नाही असा प्रसंग आमच्या आयुष्यात कधीच आला नाही. त्यांच्या प्रेमामध्ये अधिकार आहे आणि त्यांच्या अधिकारामध्ये माया आहे. त्यामुळे त्यांची प्रत्येक सूचना ही बंधन म्हणून नव्हे तर आमच्या हितासाठी दिलेला मार्गदर्शक सल्ला म्हणून आम्ही स्वीकारला. त्यांनी आम्हाला केवळ चांगले शिक्षणच दिले नाही तर माणुसकी, प्रामाणिकपणा, शिस्त, परस्परांवरील विश्वास आणि कुटुंबातील ऐक्य यांसारखे अमूल्य संस्कारही दिले. आज आमचे संपूर्ण कुटुंब ज्या प्रेमाने, एकोप्याने आणि परस्पर विश्वासाने एकत्र उभे आहे त्यामागे बाबांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी, त्याग आणि प्रेमळ नेतृत्व आहे. त्यांच्या छत्रछायेत वाढण्याचे भाग्य आम्हाला लाभले हीच आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यांचे कुटुंबावरील निस्सीम प्रेम, प्रत्येक सदस्यासाठीची काळजी आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची त्यांची वृत्ती खरोखरच प्रेरणादायी आणि प्रशंसनीय आहे. आम्हा सर्व भावंडांच्या मनात कायम कोरलेली एक अतिशय सुंदर आठवण म्हणजे बाबांचा 75वा वाढदिवस. कोरोनासारख्या कठीण आणि अनिश्चित काळातही आम्ही हा अविस्मरणीय सोहळा बाबांच्या स्वप्नातून, त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या अथक परिश्रमातून साकार झालेल्या टिपेश्वर वाईल्डलाईफ सेंच्युरी परिसरातील टिपाय ॲग्री टुरिझम येथे मोठ्या उत्साहात साजरा केला होता. तो दिवस आजही डोळ्यांसमोर जिवंत उभा राहतो. संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. हास्य, आनंद, गप्पा, खेळ, आठवणी आणि प्रेमाने भरलेले ते क्षण आमच्या आयुष्यातील अमूल्य ठेवा बनून राहिले आहेत. त्या दिवशी बाबांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, त्यांच्या डोळ्यांतील समाधान आणि कुटुंबाला एकत्र पाहून झालेला त्यांचा अभिमान आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आजही शक्य तेव्हा आमच्या संपूर्ण कुटुंबाचे गेट टुगेदर याच ठिकाणी आयोजित केले जाते. कारण हे ठिकाण आमच्यासाठी केवळ एक कृषी पर्यटन केंद्र नाही तर आमच्या कुटुंबाच्या असंख्य सुंदर आठवणी, प्रेम आणि एकोप्याचे जिवंत प्रतीक आहे. या प्रवासात बाबांनी मला प्रत्येक पावलावर प्रोत्साहन दिले, माझ्यावर विश्वास ठेवला आणि खंबीरपणे साथ दिली. आज टिपाईमध्ये उभा असलेला भव्य वटवृक्ष पाहिला की मन भरून येते. एकेकाळी बाबांच्या हस्ते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण लावलेले ते छोटेसे वडाचे रोप आज विशाल, दिमाखदार वटवृक्ष बनले आहे. त्या वटवृक्षाप्रमाणेच बाबांनी आमच्या आयुष्यालाही आधार, संरक्षण आणि योग्य दिशा दिली आहे. हा वटवृक्ष म्हणजे बाबांच्या दूरदृष्टीचा, कष्टांचा आणि प्रेरणेचा जणू सजीव साक्षीदारच आहे. बाबांचा नेहमीच एक ठाम विश्वास होता की केवळ नोकरी करण्यापेक्षा स्वतः काहीतरी उभे करणे, रोजगार निर्माण करणे आणि समाजासाठी मूल्य निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी मला कायम व्यवसाय करण्यासाठी प्रेरित केले, धाडस दिले आणि प्रत्येक निर्णयात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आज मी जे काही घडवू शकलो त्यामागे बाबांचे मार्गदर्शन, त्यांचा अनुभव, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा माझ्यावरचा अढळ विश्वास आहे. व्यवसाय उभारण्याचे धैर्य, संकटांवर मात करण्याची जिद्द आणि प्रत्येक अपयशातून पुन्हा उभे राहण्याची ताकद मला त्यांच्याकडूनच मिळाली. आणि कदाचित याचमुळे मला आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य लाभले, बाबांच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा. त्यांच्या अनुभवातून शिकण्याची, त्यांच्या विचारांची शिदोरी घेण्याची आणि त्यांच्या जीवनमूल्यांना जवळून अनुभवण्याची संधी मला मिळाली. हे माझ्यासाठी कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. पण प्रत्येक क्षणी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या बाबांसाठी काही शब्द. तुमचा जीवन प्रवास म्हणजे संघर्ष, कष्ट, त्याग आणि यशाची प्रेरणादायी कहाणी आहे. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून तुम्ही आमच्या स्वप्नांना पंख दिलेत. प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे उभे राहून तुम्ही आम्हाला जगण्याची खरी शिकवण दिली. तुमच्या मेहनतीमुळे, प्रामाणिकपणामुळे आणि संस्कारांमुळे आज आम्ही जे काही आहोत ते तुमच्यामुळेच आहोत. तुमचा प्रत्येक संघर्ष, प्रत्येक त्याग आणि प्रत्येक हसू आमच्यासाठी अनमोल आहे. तुमच्यासारखे आई बाबा लाभणे हे आमचे सर्वात मोठे भाग्य आहे. तुमच्या जीवन प्रवासाला, कर्तृत्वाला आणि व्यक्तिमत्वाला आमचा मनःपूर्वक सलाम. बाबा, तुम्हाला निरोगी, आनंदी, समाधानी आणि दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.